केसरेकर कुटुंबियांना न्याय। आपण पाहतो की आत्ताच आता पडळकर साहेब असतील किंवा महिजाद असतील या दोघांनी आपल्याला या बाबतीमधले भावना व्यक्त केली आणि माझ्या देखील त्याच भावना आहेत की ह्या घटना ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वारंवार घडतात की अशी परिस्थिती नाही जिथं जिथं या लोकांची संख्या वाढत जाते जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत काही करत नाहीत पण संख्या वाढल्यानंतर मात्र जिहादाची उत्पत्ती ही आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्यामुळं ह्या जिहादाच्या विरोधामध्ये कुठंतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करणं आवश्यक आहे आणि म्हणून अशा घटना घडल्यानंतर हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि ह्या लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे। त्यामुळं या लोकांच्या बाबतीमध्ये कुठंतरी खटला हा ताबडतोब काही महिन्यांमध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्यांना कडक म्हणजे फाशी सोडून दुसरी कुठली शिक्षा मिळणार नाही अशा प्रकारचं नियोजन शासनाच्या वतीनं केलं पाहिजे। याच्याकरता आमची सर्वांची आग्रही भूमिका राहणार आहे। जे ठरवून करतात असं ठरवूनच करतात, हे कुठंही असं ॲक्सिडेंटल घडत नाही। हे प्रत्येक गोष्ट ही हळूहळू सुरू झालेली असती आणि ट्रायल कुठंतरी घेण्याचा प्रयत्न हा सुरू असतो। मग कुठंतरी काय होतं, पडसाद कसे उमटतात किंवा हा संदेश आम्ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देतो अशा प्रकारचा तो प्रयत्न असतो। आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय भूमिका आहे तुमची आणि कसं नियोजन आहे मोर्चाचं? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता हिंदू निष्पाप कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखंड हिंदू समाज आज रस्त्यावरती आलेला आहे। कर्नाटकहून आलेलं पोटाचं खळगी भरण्यासाठी मोहन केसरीकर आणि त्यांची सौभाग्यवती मनीषा केसरीकर ते फक्त हिंदू आहेत आणि हिंदू माझ्या घराच्या शेजारी नको म्हणून गेले 7-8 महिने त्रास दिला जात होता आणि त्या निष्पाप नवरा बायकोंना काही कारण नसताना त्यांच्यावरती खुनी हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये मनीषाताईंचा मृत्यू झाला 1 तासाच्या आतमध्ये आणि 2 दिवसानंतर मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे। आमची मागणी सरकारकडे हीच आहे, तात्काळ ह्याला तर अटक केलेली आहे पोलिसांनी, त्याचं चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावं, विशेष सरकारी वकील नेमून करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फासाच्या सुळावरती चढवावं की जेणेकरून परत कुठल्या निष्पाप हिंदूंची अशी त्यांच्यावरती वेळ येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी। यासाठी आज आमचा मोर्चा आहे। एक मुलगा आणि एक मुलगी अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे। 80 वर्षाचे आजी आणि आजोबा आहेत, त्यांना एक चुलता आहे तो पण अपंग आहे, त्यांचंही लग्न नाही। अशा घराची वाताहत या जिहाद्यानं केलेली आहे आणि त्यामुळे जे विचारवंत महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षावरती बोलतात, जेव्हा कधी आम्ही भूमिका घेतो तेव्हा ते हिंदू मुसलमान करतायत। आणि हिंदू मुसलमानचा हा विषयच नाही ना, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना जे टी व्हीवरती बोलतात, मीडियामध्ये बोलतात किंवा विचार व्यक्त करतात, त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं। या कुटुंबाला मारलं का, त्यांचा मर्डर कशासाठी केला, याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही भूमिका व्यक्त करावी आणि ह्याला तात्काळ फासावरती चढवावा। आणि ह्या दोन्ही मुलांना, फिर्यादी मुलगी आहे आणि मुलगा साक्षीदार आहे, यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत। आणि हिंदू समाजाला आमची हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी या दोन्ही मुलांच्या पाठीमागं आपल्या घरातली मुलं आहेत असं समजून आपण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी विनंती आहे। त्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीच्या आम्ही सगळी त्याची काळजी घेणार आहे। आम्ही आज या मोर्चामध्ये आव्हानी लोकांना करणार आहे, त्यांना आर्थिक पण मदत सगळ्यांनी करावी। त्या मुलीच्या आणि मुलाच्या नावावरती आम्ही आज अकाउंट काढलेला आहे, त्याचा QR कोड आम्ही देतो आहे। ज्यांना जमेल तसं त्यांनी त्यांच्या या अकाउंटवरती मदत पाठवावी, कारण आज आपण सगळे एकत्र आलो आहे पण उद्या आपण सगळे त्यांना भेटू अशी परिस्थिती नाही। प्रत्येकाच्या पाठीमागं व्याप आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं काम आहे, तर सगळ्यांनी, कोण व्यापारी असतील, उद्योगपती असतील, राजकारणी असतील, अन्य कोणी असतील दानशूर व्यक्ती, त्यांनी त्यांना मदत करावी अशी आमची विनंती आहे। त्यांच्या संदर्भामध्ये मंगळवारी परत आम्ही त्यांना कुठं ठेवायचं, काय करायचं, शाळेचं काय करायचं, वसतिगृहाचं काय करायचं ह्याची एक व्यवस्थित चर्चा करून आम्ही मंगळवारी सगळे निर्णय घेऊ। मोर्चा कशा पद्धतीने नियोजन केलं आहे? आज आम्ही शिवतीर्थापासून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून, कारण बाबासाहेबांच्या संविधानावरती आपण चालतो आहे, हे कायदा मानायला तयार नाहीत। कुठल्याच काल तुम्ही बघितलं वंदे मातरमचा विषय आला, जेव्हा केंद्र सरकारनं एक भूमिका घेतली, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेत तर आता संपूर्ण गीत गायलं जाईल, ह्याच्यावरती लगेच हे आक्षेप घ्यायला लागले। अगोदर 1971ला हा कायदा आला आहे,
जे राष्ट्रीय सन्मान आहेत त्यांचा अपमान करू नये. प्रतिबंधात्मक कायदा आला आहे, त्यामध्ये राष्ट्रध्वज होता आणि राष्ट्रगीत होतं आपलं जनगण मन. वंदे मातरमचा आता त्यामध्ये समावेश केला, त्याच्या संदर्भातले कडक कायदे केले. आता लगेच हे बोलायला लागले आम्हाला ते मान्य नाही, म्हणजे ह्यांना कायदाच मान्य नाही. म्हणून बाबासाहेबांच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो. या जिहाद्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि कायद्याप्रमाणे त्यांनी वागण्याचा प्रयत्न करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं आम्ही शिवतीर्थावरती त्यांना अभिवादन केलं आहे, कारण त्यांनी असं अधर्माच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेल्या लोकांना त्यांचा शिरछेद केलेला आहे, धर्माचं संरक्षण केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करतोय. महानगरपालिकेच्या चौकामध्ये या मोर्चाचा आम्ही समारोप करणार आहे. मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, काय भावना आहेत तुमच्या? मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय भावना आहेत आणि काय मागण्या आहेत? भावना आमच्या सगळ्यांच्या एकच आहे, केसरकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या ज्या प्रवृत्ती वाढत चालल्यात हे कुठेतरी ठेचल्या पाहिजेत. अशा प्रकारचा अमानुष हत्याकांड म्हणजे फक्त आमच्या घरात शेजारी राहू नये हिंदू परिवारानं या अनुषंगानं केलेला जो काही हल्ला आहे त्याचा निषेध शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्याच्यामुळं आमचं असं मत आहे याला कायद्याच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे आणि अशा घटना परत या महाराष्ट्रात कुठंही घडता कामा नये. अशा संदर्भामध्ये आमच्या सकल हिंदू समाजाची मागणी आहे. त्याकरता हा मोर्चा आम्ही केलेला आहे आणि ती जी 2 मुलं आहेत ती अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या भावना या एकदम गहिवरल्या जातील. त्या मुलांकडे पाहून कमीत कमी सकल हिंदू समाजाच्या या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आला पाहिजे. एकत्र आल्यानंतर परत एकदा ती ताकद ही काय असलीची काय मनोवृत्ती आहे जी जिहादी वृत्ती आहे यांची ही ठेचली पाहिजे. त्याच्याकरता सगळा हिंदू समाज जो विभागला गेला तो एकत्र आला पाहिजे आणि ही पूर्ण ताकद ही हिंदू समाजातील प्रत्येक घटकाच्या मागं अशीच कायमपणे उभी राहिली पाहिजे. याच्या अनुषंगाने आम्ही मोर्चा. हमीद शेख हा सातत्यानं 8 महिने झालं या दोन्ही दाम्पत्यांना त्रास देत होता. हे काय आहे तो आता त्या म्हणजे त्या जिहादी लांड्याचा मला नाव घ्यायचं नाही, पण त्याला सरकारनं म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी. जर तो तसा परत सापडला तर आम्ही सकल हिंदू समाजाचे सगळे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन त्याला तशा प्रकारचं उत्तर तोच नाही त्याच्यासारखे असे जिहादी लांडे जे आहेत त्या सगळ्यांना देऊ. आम्ही मागं हटणार नाही. आता तिथल्या स्थानिक महिलांनी सगळ्यांनी एकत्र येत त्या दिवशी घर पाडल्या. त्या दिवशी मी तुम्हाला परत सांगतो, आमच्या धर्माच्या कुठल्याही घटकावर हिंदू धर्मातल्या कुठल्याही समाजाच्या घटकावर अशा प्रकारचा जर कोण अन्याय करत असेल तर सगळ्या आमच्या समाजातल्या माता भगिनी असतील, युवक असतील, सगळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, सगळे एकत्र येतील. आम्हाला ही आमच्या धर्माची शिकवणच आहे. आपल्या धर्माचं संरक्षण करताना, आपल्या धर्मातल्या प्रत्येक घटकाचं संरक्षण करताना वेळ प्रसंगी तलवार हातात घ्यायला लागली तरी घ्यायची आणि त्या अनुषंगाने जर परत अशी घटना घडली तर आम्ही गप्प बसणार नाही. आता परवा आमच्या महिला भगिनींनी सांगून दिलेलं आहे की कशा प्रकारे आम्ही आमच्या जर महिला या संदर्भामध्ये जर अग्रेसिव्ह झाल्या तर घरसुद्धा पाडायला कमी करणार नाही. अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळं कायद्याच्या माध्यमातून त्याला सजा व्हावी आणि सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ही जी 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि मुलगा, त्यांचं वय पाहता सकल हिंदू समाजानं या सगळ्या मुलांच्या मागं पूर्ण ताकदीने उभं राहावं ही एक आमची भूमिका यामध्ये आहे. त्यांना सतत 8 महिने झालं त्रास देत होते. ते जर त्यांनी सांगितलं असतं कोणाला, काय झालं माहिती का, हा कुणी कुणाला सांगण्याचा विषय हा आता बाहेर पडला आहे, सगळा उद्रेक झाला आहे त्याचा. आता या गोष्टी लपून राहणार नाहीत. इथून मागं जे पण काही पुरोगामी सेक्युलर विचाराची जी लोकं होती, काही झालं की गुन्हेगाराला धर्म नसतो असं म्हणतात. आता त्यांना माझा प्रश्न राहील की या गुन्हेगाराने धर्म पाहून त्रास दिला, धर्म पाहून हत्याकांड केलं, मग याच्याबद्दल काय म्हणणार सेक्युलर लोक? तर त्या सेक्युलर लोकांना माझं सांगणं आहे ही परिस्थिती आज या कुटुंबात सरकारी परिवारावर घडली ना, उद्या तुमच्या परिवारावर घडू शकते. त्याच्याकरता सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जरा स्वतःचं आत्मचिंतन करा आणि फक्त सेक्युलर सर्व धर्म समभाव हा फक्त हिंदूंसाठीच आहे हे डोक्यातनं काढून टाका. आता हिंदू सेफ तर आम्ही सगळे सेफ या अनुषंगाने सगळ्यांनी आता पुढं आलं पाहिजे.
राज्यातल्या सर्वांना काय आव्हान राज्यातल्या सगळ्यांना आमचं आव्हान राहील. आज या ठिकाणी संग्रामभाई जगताप आहेत, आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब आहेत. आम्हाला सगळ्यांना या माध्यमातून किंवा आमचे सकल हिंदू समाजाचे जेवढे लोक आहेत, आज बेळगावहून हे लोक आलेत. बेळगावच्या त्या ठिकाणी त्यांनी बेळगावमध्ये अशाच प्रकारचं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि तिथलं गव्हर्नमेंटला, त्याचबरोबर आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ त्यांनाही निवेदन त्यांनी दिले. बेळगावहून लोक आज त्याचा निषेध करून इकडे आलेत. म्हणजे एक प्रकार भारतातला सगळा हिंदू जागा झालेला आहे. तर मला असं वाटतं की इथून पुढं या जिहादी लांड्यांनी थोडंसं सावध राहावं, अन्यथा जशाल तसं उत्तर आम्ही देऊ. मुख्यमंत्र्यांना काय बोलणं झालं काय दादा मुख्यमंत्र्यांना आमचं या निमित्तानं मागणी राहील. आणि मुख्यमंत्री ती बघा, तुम्हाला सांगतो होते, या राज्याचे मुख्यमंत्री सगळ्या धर्मातल्या माता भगिनींना आदरानेच पाहतात. ज्यावेळेस नस्तरापूरची घटना घडली त्यावेळेस त्या नराधमाला फाशी देण्याचं काम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलं. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, या घटनेच्या माध्यमातून या जिहाद्याला याला फाशी देण्यासंदर्भातली भूमिका सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री घेतील आणि त्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा पाठपुरावा करू.